मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। आणि थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल आजचा आपला ब्लॉगचा विषय काय आहे। तर चला तर मग ब्लॉगला सुरुवात करूया। तर ह्या वेळेला झील कॉलेजमध्ये MBAच्या स्टुडंटने ऑटो एक्सपो इव्हेंट ऑर्गनाइज केलेला आहे। तर चला तर मग भेटूया MBA स्टुडंटला। रिद्धी, हॅलो, माझं नाव रिद्धी आहे। हे आम्ही इव्हेंट ऑर्गनाइज केलेला आहे झील ऑटो एक्सपो करून। हे ॲक्च्युली आयुष यामाहा मोटर्स कडून हे इव्हेंट ऑर्गनाइज केले, जिथे स्टंट वगैरे आणि त्यांचं एक्झिबिशन आहे गाड्यांचं। त्याच्यात वेरियस ब्रँड आहेत लाईक सुझुकी, मारुती, हिरो होंडा आणि एक्सेट्रा। म्हणजे तुम्ही ते टेस्ट ड्राईव्ह पण घेऊ शकता, सेलसाठी पण आहे आणि एक्झिबिशन आणि स्टंट्स वगैरे पण आहेत त्याच्यात। चला तर मग ऑटो एक्सपोची टूर घेऊया। हॅलो सचिन सर, हॅलो निकिता मॅम। तर तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। आणि झील कॉलेजमध्ये जे हे ऑटो एक्सपो ऑर्गनाइज केले आहे त्यामागचा हेतू आणि एक्सपिरियन्स काय होतं हे तुम्ही माझ्या यूट्यूब फॅमिलीबरोबर शेअर करू शकता का? नक्कीच। प्रथमतः तेजल्स इरा या चॅनलच्या सर्व सबस्क्रायबरला आमचा नमस्कार। पुण्यातील झील एज्युकेशन सोसायटी अंतर्गत हा झील ऑटो एक्सपो आयोजित करण्यात आलेला आहे। आमचं कॉलेज तसं तर 25 वर्ष जुनं कॉलेज आहे। यावर्षी पहिल्यांदाच आम्ही हा झील ऑटो एक्सपो आयोजित केलेला होता सर्व पुणेकरांसाठी, आणि सर्व पुणेकरांनी या ऑटो एक्सपोला भरभरून प्रतिसाद दिलेला आहे। जवळपास काल 6 ते 7 हजार लोक या ऑटो एक्सपोला भेट देऊन गेलेले आहेत। या ऑटो एक्सपोमध्ये टू व्हीलर्सचे 10 स्टॉल्स आहेत, तसेच 4 व्हीलर ब्रँडचे 6 पेक्षा अधिक स्टॉल्स आहेत। यातून आमच्या विद्यार्थ्यांना ऑटोमोबाईल सेक्टर काय आहे हे कळावं हा तर उद्देश आहेच आहे, सोबतच ऑटोमोबाईल सेक्टर कशा पद्धतीने काम करतं हेही कळावं। सर्व पुणेकरांसाठी नक्कीच हा एक छानसा एक्सपिरियन्स आम्ही देण्याचा प्रयत्न केलेला आहे। अनेक लोकांनी गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला त्यांच्या गाड्या काल इथे बुक केलेल्या आहेत। टू व्हीलर बुकिंग असतील, 4 व्हीलर बुकिंग असतील, सोबत इलेक्ट्रिक सायकलचा सुद्धा आमच्याकडे स्टॉल या ठिकाणी होता। याचबरोबर लोकांना एक प्रीमियम एक्सपिरियन्स देण्याचा प्रयत्न सुद्धा झील एज्युकेशन सोसायटी तर्फे करण्यात आलेला आहे। यासाठी जवळपास 100 विद्यार्थी आणि 10 फॅकल्टी मेंबर्स पूर्ण गेले 15 दिवस काम करत होते। यावर्षी तर नक्कीच हा इव्हेंट यशस्वी झालेला आहे। पुढच्या वर्षी याही पेक्षा मोठा इव्हेंट आम्ही घेणार आहोत, आणि अर्थात तुम्ही सगळे पाहू शकता यात सगळे नामांकित 2 व्हीलरचे आणि 4 व्हीलरचे ब्रँड आलेले आहेत। तर निकिता, ह्या ऑटो एक्सपोचा तुझा काय एक्सपिरियन्स होता, तू शेअर करू शकतेस का माझ्या यूट्यूब फॅमिली सोबत? Yes, sure. So we are now pursuing the MBA and MCA degree. So since the last 10 days, we are working on this event. We were visiting so many stalls. We were visiting so many showrooms of bikes, cars, cycles, and we were interacting with the owners, their managers directly. So we got the communication skills, how to communicate with the business owners. So we developed those skills, and we understood that if you want to make any event successful, you need a perfect teamwork for that. Without a teamwork, you can't do any event successful. So for that, you need a proper teamwork. You need a proper team for that. You need a supportive team for it. And one thing I learned from my experience is that whenever you take any responsibility of anything, it is mandatory to give your best. Till then you get the successful in that responsibility. Because whenever you take any responsibility on your shoulders, you have to give your best to get it more successful. So yes, I learned this. तर सचिन सर आणि निकिता मॅम, तुमचं धन्यवाद। तुम्ही एवढी छान माहिती माझ्या यूट्यूब फॅमिलीला दिलात, आणि अभिनंदन की तुम्ही हा ऑटो एक्सपोचा कार्यक्रम ऑर्गनाइज केलात। आणि मी आशा करते की पुढच्या वेळेला ह्याच्यापेक्षाही सुंदर आणि मोठ्याने हा कार्यक्रम ऑर्गनाइज होईल। ऑटो एक्सपोचा पहिला ब्रँड आहे महिंद्रा। द मार्केटमध्ये इलेक्ट्रॉनिक गाडीचा क्रेज खूप वाढत चालला आहे। तर आता महिंद्राने एक नवीन गाडी लॉन्च केलेली आहे, तिचं नाव XUV9 आहे। तर त्याच्याबद्दलची सगळी माहिती आपल्याला मंगेश सर देतील। तर चला माहिती घेऊया। जी आपण गाडी बघतो मॅडम, XUV9 जे महिंद्राने लॉन्च केलेली आहे, न्यू लॉन्च। जसं आपण बघतो गाडीमध्ये जर बघितलं प्युअर इलेक्ट्रिकमध्ये आहे, 79 किलोवॅट्समध्ये बॅटरी आलेली आहे। जसं मार्केटमध्ये कुठल्याही प्रकारची अजून गाडी लॉन्च झालेली नाही, आपल्या इंडियन ब्रँडमध्ये लॉन्च केलेली आहे। तो आपण 79 किलोवॅट्समध्ये जे कंपनी क्लेम करते, 682 कंपनी क्लेम करते, ॲक्च्युअल जे
ऑन रोड जे मायलेज आहे तो 500 किलोमीटरचा वन चार्जमध्ये मायलेज मिळतो आपल्याला याच्यामध्ये. जर आपण जर बघत आहात गाडी जे लक्झरी लुकमध्ये दिलेली आहे, याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला फीचर्स दिलेले आहे. जसं जर बघितलं आपण ADAS लेवल 2 दिलेला आहे, प्लस दिलेला आहे, केलेलं आहे. जसं त्याच्यामध्ये जे बॅटरीची वॉरंटी दिलेली आहे, लाईफ टाईम वॉरंटी दिलेली आहे. मार्केटमध्ये कुठेही वॉरंटी लाईफ टाईम दिलेली नाहीये. तर आपण मार्केटमध्ये बघतोय की इलेक्ट्रॉनिक गाड्यांची खूप डिमांड चालली आहे. तर त्याच्या कम्पेरेटिव्ह आपण महिंद्रामध्ये काय वेगळं फ्युचर देतोय लोकांना? वेगळे फीचर्स महिंद्रामध्ये मॅडम जे आपण XUV9 जी गाडी आहे महिंद्राने काढलेली, याच्यामध्ये एक ॲडव्हान्स फीचर दिला, जसं लाईफ टाईम वॉरंटी दिलेलं आहे बॅटरीची आणि अनलिमिटेड किलोमीटर्स दिलेलं आहे. कुठल्या पण गाडीमध्ये लाईफ टाईम वॉरंटी आणि अनलिमिटेड किलोमीटरमध्ये दिलेले नाही आहे बॅटरी. तर मंगेश सर, धन्यवाद, तुम्ही माझ्या युट्यूब फॅमिलीला एवढी महत्त्वाची माहिती दिलात. ऑटो एक्सपो मधली सेकंड ब्रँड आहे जी आपण एक्सप्लोर करतोय आणि आपल्यासोबत आहे कियाचे रिप्रेझेंटेटिव्ह शंतनू सर. शंतनू सर, कोणती नवीन कार कियाने आता लॉन्च केली आहे आणि आता ऑटो एक्सपो मध्ये आपण अवेलेबल केली आहे व्ह्युअर्ससाठी किंवा येणाऱ्या कस्टमरसाठी? आत्ता सध्या तर सिरॉस लॉन्च केलेली आहे कंपनीने, जे की आत्ता 1 महिना झाला लॉन्च होऊन. त्यात फीचर्स वाईज खूप सारे फीचर्स दिलेले आहेत, जसं की व्हेंटिलेटेड सीट्स, वायरलेस चार्जर्स, परत पॅनोरामिक सनरूफ 4 मीटर सेगमेंटमध्ये, परत वायरलेस चार्जर पण आहे. आणि बॅकचे जे सीट्स आहेत ते रिक्लायनेबल ॲडजस्टेबल आहेत, ते विशेषतः आहे. ओके, काय प्राइस अवेलेबल केली आहे आणि इथे काही आपण डिस्काउंट अवेलेबल केलं आहे का इथून जे प्री बुक करणार आहेत आजच्या या ऑटो एक्सपोमधून? हो, इथून आपल्यासाठी डिस्काउंट ऑफर आहेतच, पण विशेष म्हणजे इथे जे एक्सपोमध्ये मार्केटिंग होणार आहे त्याच्यामुळे जे कस्टमरमुळे अजून कनेक्शन वाढत जाणार आहेत, त्यासाठी आपण परत ॲडिशनल बोनस पण देणार आहे. तर इथे ऑटो एक्सपोमध्ये तुमचा एक्सपिरियन्स काय वाटला आणि कसा राहिला? ऑटो एक्सपोमध्ये आत्ता तरी एन्क्वायरीज वगैरे येत आहेत, व्यवस्थित माहिती घेऊन जात आहेत आणि एन्क्वायरीज पण भेटत आहेत, नंबर पण भेटत आहेत. व्हिजिट करतील ते शोरूमला बऱ्यापैकी. तर हा होता किया ब्रँडच्या रिलेटेड आपला छोटासा टूर. आणि ज्यांना कुणाला किया बुक करायची असेल तर आजचा ऑटो एक्सपोचा लास्ट डे आहे. तुम्ही येऊन इथे प्री बुक करू शकता. त्याच्या रिलेटेड जे काही डिस्काउंट आहे त्याची सुद्धा तुम्ही इथे आपला बोलतात ना मोबाईलला उचलू शकता. आणि जर कुणाला ऑटो एक्सपो नंतर प्री बुक करायचं असेल तर कियाच्या क्रिस्टल कियामध्ये जाऊन त्याची प्री बुकिंग करू शकता. थँक्यू शंतनू सर, एक चांगली आणि इन्फॉर्मेटिव्ह माहिती आमच्या व्ह्युअर्ससाठी दिल्याबद्दल. तर नेक्स्ट इयर पण असा ग्रँड जेव्हा ऑटो एक्सपो राहील तेव्हा तुम्ही नक्की सहभागी व्हा आणि येणाऱ्या प्रत्येक न्यू ब्रँड किंवा न्यू मॉडेलचे इथे आपल्या एक्सपोमध्ये सहभागी करून लोकांना त्याच्याबद्दल भरपूर माहिती द्या अशी मी आशा बाळगतो. धन्यवाद सर. तर ऑटो एक्सपो 2025चे ऑफिशियल स्पॉन्सर्स यामा रेसिंग आहेत. हे आहेत आदित्य सर. आदित्य सर, तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब फॅमिलीमध्ये आणि यूट्यूब चॅनलवर. तर ऑटो एक्सपो मधला नेक्स्ट ब्रँड आहे यामाहा आणि त्याच्याबद्दल जे नवीन मॉडेल लॉन्च केलेत यामाहाने त्यासाठी आपल्यासोबत आदित्य सर आहेत, ते पुढची माहिती देतील. तर काय सांगाल आदित्य सर आमच्या यूट्यूब फॅमिलीसाठी की आपण नवीन कोणते मॉडेल लॉन्च केलेत आणि कसे इथे आपल्या युवर्ससाठी किंवा जे येणारे कस्टमर्स आहेत त्यांच्यासाठी आपण अवेलेबिलिटी ठेवली? येस सर, बेसिकली कसं आहे सर, आपल्याकडे जर बाईक्स बघितल्या स्पोर्ट्समध्ये मोपेड्समध्ये अवेलेबल आहेत आपल्याकडे. डेली पर्पज असेल, सिटी राईड असेल, लॉंग टेर असेल, त्याच्यानंतर प्लस स्पोर्ट्स व्हेरियंट्स पण आपल्याकडे आहेत. खास जर याच्यामध्ये बघितलीत तर तुम्ही एरोक्स आपल्याकडे पाहायला मिळते. मॅक्सी स्कूटर म्हणून आपण ती प्रोव्हाइड करतो. स्पोर्ट्स व्हेरियंटमध्ये R15 M सिरीज आमची सगळ्यात बेस्ट ऑप्शन चालते आणि डेली पर्पजला FZS आणि FZS सगळ्यात बेस्ट ऑप्शन जातात. त्यातल्या त्यात प्लस कॉलेज स्टाफ असेल, कॉलेज स्टुडंट्स असेल तर यांच्यासाठी बेस्ट डील्स आपण प्रोव्हाइड केलेल्या आहेत. स्पॉट बुकिंग, स्पॉट पेमेंट असेल, बेस्ट डील आपण प्रोव्हाइड करतो. प्लस त्याच्यासोबतच तुम्हाला जे काही गिफ्ट्स असेल, त्यानंतर लकी विड्रॉ हे आपल्याकडेच म्हणजे कंपल्सरी कंटिन्यू चालू असतात. त्यासाठी आपण आपल्या शोरूमला जरी व्हिजिट केलं, आयुष मोटर्स आपलं शोरूम आहे, वडगाव ब्रिज पाशी आपली शोरूम आहे. खालती बायोमध्ये आपल्याला लिंक मिळेल, आपल्या व्हिजिट पेजची लिंक मिळेल, त्याचबरोबर डिटेल्स शेअर होतील. कधी तिथे आलात आपल्याला व्हिजिट करा, आपण बेस्ट डील प्रोव्हाइड करून देऊ. धन्यवाद आदित्य सर की तुम्ही एक चांगली इन्फॉर्मेटिव्ह माहिती आपल्या व्ह्युअर्सला दिली आणि ऑटो एक्सपो मधून सर्व गाड्यांचा एक्सपिरियन्स लोकांना जसं की डेमो राईडसाठी अवेलेबल करून दिलं, त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. तर गाईज आपल्यासोबत आहेत डॉक्टर विनोद सर, जे की ह्या पूर्ण एक्सपोचे डिरेक्टर आहेत. तर सर काय आपलं थोडंसं फॅमिलीला ओळख करून द्या आणि कसा होता एक्सपिरियन्स या ऑटो एक्सपो मागचा ते जरा एक्सप्लेन करा. Hello, good afternoon. I am Dr. Vinod Sankar, Director of JIL Institute of Management and Computer Application, Pune. We have just organized JIL Auto Expo 2025, wherein
we have called upon the more than 18 dealers from the different automotive sectors. Here, the major involvement of our student, MBA and MC students, who have learned a lot of skill as far as marketing is concerned, finance is concerned, operation and supply chain is concerned. Here, in these 2 days, more than 5,000 plus students have visited, 1,000 plus faculty visited, 2,000 plus other stakeholders who have visited here in this place. In this Zeal Auto Expo 2025, herein various brands like Hero Honda, Hero, Yamaha, they are the title sponsor, and others are Amit Tours, are the co-sponsor of this event. Other sponsors are Hero. By organizing this big event and to make it available 18 brands under one roof, what you can say and काय तुम्ही सांगाल माझ्या YouTube फॅमिली? Experience is very fabulous. Experience is very fabulous in the Zeal Auto Expo. Students have learned their managerial skills, professional skill that will help to shape their future careers. As far as negotiation skill is concerned, they personally went to the different dealers to fetch the consent from the dealer. They have again signed a MOU from the different dealers and negotiate them to fetch here for the Zeal Auto Expo. Their student contribution is very much, their enthusiasm very much, their dedication is we cannot say in words how they interact with their dealer for fetching this dealership events for a year. So guys, this is a mixed experience shared by Dr. Vinod sir. We have Nikita with us and Riddhi also. They are the students from this management faculty. So Nikita, तुझा काय एक्सपिरियन्स होता आणि तुला काय लर्न झालंय या ऑटो एक्सपो इव्हेंट मध्ये? Yes, the most important thing I learned from this event is that whenever you have to give your 100% if you want to make any event successful. Teamwork is really important, and I'm really thankful to our head Professor Panduranga Patil sir, Dr. Vinod Sankar sir, Sachin Wadekar sir. They really helped us a lot. They really motivated us a lot to gain all these brands here, and it is really important for us to understand the industry, how the industry works. So I'm really thankful for all the heads and the coordinators. So thank you. Thank you Nikita. रिद्धी, तू काय सांगशील? तुझा कसा एक्सपिरियन्स होता या गोष्टी? इट इज अ ग्रेट एक्सपिरियन्स फर्स्ट ऑफ ऑल, अँड कॉलेजनी जी अपॉर्च्युनिटी दिलेली आहे टू कोलॅबरेट विथ द ब्रँड्स, टू नेटवर्क, म्हणजे हाऊ टू एक्सपॅन्ड, तुमचं कम्युनिकेशन कसं असलं पाहिजे, डीलरशिपचंही कसं तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ॲक्च्युली फील्ड प्रोजेक्टमध्ये हे सुरू झालेलं होतं आणि तिथेही आम्ही याच ब्रँडचे सर्वे वगैरे केलेले आहेत. सो इन जनरल आम्हाला त्यातून खूप एक्सपिरियन्स भेटला की तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये ब्रँडचे जे असतात त्यांचे काय क्वेश्चनर्स असतात, त्यांची डीलरशिपमधले काय एक्सपिरियन्सेस आहेत, तर तिथून आम्हाला हे फेच करता आलं. ॲज वेल ॲज जेव्हा इथे हे ब्रँड्स आले, स्टुडंट्सला एवढे मोठे ब्रँड्स किंवा शोरूम्समध्ये जाऊन व्हिजिट करायला लागतं, तिथे पण त्यांना तो एक्सपोजर भेटतो, दॅट इज लिमिटेड. सो इयर जो एक्सपोजर भेटला आहे टू 11 ज्युनियर कॉलेजचे स्टुडंट्स म्हणा, पॉलिटेक्निकचे म्हणा, तर त्यांना हा खूप मोठा एक्सपोजर भेटलेला आहे, जिथे ते ब्रँड्सच्या गाड्या फील करू शकतात. आणि फील अँड टच हे मार्केटिंगमधलं खूप एक हे आहे की प्रोडक्ट एक्सपिरियन्स दिल्याशिवाय तुम्हाला कंझ्युमरला हे करता येत नाही. सो हा जो एक आहे तो कुठे ना कुठे त्यांना तो एक एक्सपिरियन्स आल्यावरती ते ऑब्वियसली खूप हे होऊन जातात, अट्रॅक्ट होऊन जातात. आणि ओव्हरऑल हा एक्सपिरियन्स जो आहे झील ऑटो एक्सपोचा, तो इट वॉज अमेझिंग फॉर अस ऑल्सो ॲज अ स्टुडंट, अँड इन्स्टिट्यूटला पण खूप हे हेल्पफुल राहिलं आहे. It is very nice experience. It is nice experience to all of the students, faculty members. They learn experiential learning in this Zeal Auto Expo. They learn how to organize this event, mega event. This is not a simple event. These are the mega event. More than 18 dealers are there. 18 top brands they are there. They learn here the skills, because you know that OEM, original equipment manufacturing, is related to the automotive sector.
There are different manufacturing concepts are there, different techniques are there, different suppliers techniques are there, different operations techniques are there. And in this OEM there are different suppliers, from nut bolt to the steering to the engine. They have different suppliers, and they have been assembled in this one automotive industry. That is a fabulous interaction with the different dealers, different industry experts they are given to our students. Really it's a fantastic event. थँक्यू सर एक्सपिरियन्स शेअर केल्याबद्दल. तर मित्रांनो, झील इन्स्टिट्यूटतर्फे हा एक स्टुडंटसाठी वन काइंड ऑफ लाईव्ह प्रोजेक्ट्समध्ये जो एक्सपिरियन्स पाहिजे ते एक एक्सपिरियन्स झील इन्स्टिट्यूटने अवेलेबल करून दिले आपल्या स्टुडंटसाठी, आणि त्यांचा नक्कीच फायदा होईल स्टुडंटसाठी, त्यांच्या फ्युचरसाठी. आणि एक कस्टमर बेसपासून मॅन्युफॅक्चरिंग डील किंवा जे काही आपल्याला लर्न करायचं आहे फ्युचर पर्पजमध्ये, त्या सर्व गोष्टी झील इन्स्टिट्यूटने आपल्या मुलांसाठी किंवा आपल्या स्टुडंटसाठी अवेलेबल केले. एक खूप मोठी गोष्ट आहे. आणि पण हे सांगतोय मी की पुढल्या वर्षी पण याच्यापेक्षा मोठा आम्ही झील ऑटो एक्सपो अरेंज करू, ऑर्गनाईज करू. नक्की सगळ्या प्रेक्षकांनी या पार्टिसिपंट्सनी या पुन्हा व्हिजिट द्या. तर नेक्स्ट इयर सरांनी सांगितल्याप्रमाणे याच्याहून पेक्षा ग्रँड एक्सपो आपण इथे ऑर्गनाईज करणार. आज 18 ब्रँड्स आहेत, उद्या 18+ मोर ब्रँड्स आम्ही इथे अवेलेबल करू पुणेकरांसाठी, जे की व्हेरी इझिली त्यांच्यासाठी अवेलेबल होऊन त्याचे डेमो राईड्स आणि त्यांच्या बुकिंग्स अवेलेबल होतील. तर हा होता ऑटो एक्सपो झील इन्स्टिट्यूटमधला. थँक्यू ऑल अँड थँक्यू पण असं म्हणायचं, सगळ्या स्पॉन्सरला थँक्यू म्हणायचं आहे मला. आमचे जे यामा मेन स्पॉन्सर आहे, टायटल स्पॉन्सर आहे, त्यांचे खूप धन्यवाद. त्यांनी खूप आम्हाला मदत केली. इव्हन हिरो झालं, अमित टूर्स अँड ट्रॅव्हल्स आले जे को स्पॉन्सर्स आहे, त्यांनी पण मदत केली. हुंडाई असेल या कंपनीने पण मदत केली. मारुती सुझुकी झालं, कियाज असेल, या सर्वांनी आम्हाला भरपूर मदत केली. आय एम ग्रेटफुल टू देम. मी पुन्हा एकदा यामा रेसिंग आणि जे कोण को स्पॉन्सर आहेत टूर्स अँड ट्रॅव्हल्स, कोणते अमित टूर्स अँड ट्रॅव्हल्स, यांचं मनापासून धन्यवाद करतो, ज्यांनी ऑटो एक्सपोसाठी एक चांगली स्पॉन्सरशिप आणि एक चांगला इव्हेंट इथे अवेलेबल केला झील इन्स्टिट्यूटमध्ये. धन्यवाद. तर तुझा तिथंच थांबतो. पुन्हा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. काहीतरी नवीन घेऊन येऊ आणि तुमच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह राहील याचा प्रयत्न करू. जय हिंद, जय महाराष्ट्र.